and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 36. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 36. आजचा पाठ हा व्याकरणाचा सराव पाठ आहे. मागचा पाठही व्याकरणाचा सराव पाठ होता. त्या पाठात आपण चालू भूतकाळाचा सराव केला. आजच्या पाठात साध्या भूतकाळाचा सराव करूया. आधी आम्ही जे बोलू ते तुम्ही नीट ऐका, मग आपण एकत्र सराव करूया. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी सावकाश बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आता वर्तमान काळातलं एक आणि भूतकाळातलं एक अशी दोन वाक्य नीट ऐका. I play cricket. I played cricket. He opens the door. He opened the door. We wash the cups. We washed the cups. She dances. She danced. I eat a biscuit. I ate a biscuit. He makes tea. He made tea. She drinks coffee. She drank coffee. They run to school. They ran to school. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आज आपण साध्या भूतकाळाचा सराव करूया. चला, नेहमीप्रमाणे मी घंटा वाजवली की एक जण उभा राहणार. आठवतंय ना? एक जण उभा आहे का? बरं, तुला इंग्रजीत असं म्हणायचंय, तो क्रिकेट खेळला. कसं म्हणशील? तो क्रिकेट खेळला. He played cricket. Good. पुढे कोण तयार होतंय? तू इंग्रजीत असं म्हणून दाखव. आम्ही खिडक्या उघडल्या. आम्ही खिडक्या उघडल्या. We opened the windows. आता दुसरं कोणतरी. तयार? इंग्रजीत म्हण, तू तुझ्या आईला मदत केलीस. तू तुझ्या आईला मदत केलीस. You helped your mother. Very good. आता टीचर कोणाला उभं करतायत? इंग्रजीत म्हण, मी माझं दप्तर धुतलं. मी
माझं दप्तर धुतलं. I washed my school bag. Right. आता अशा शब्दांचा सराव करूया की जे शब्द भूतकाळात एकदम बदलूनच जातात. जसं मी आत्ताच केळं खाल्लं. खाणं म्हणजे ईट. पण जेव्हा मला म्हणायचे की माझं केळं खाऊन झालं तर मी इंग्रजीत म्हणेन आय एट अ बनाना. किंवा जर संतोषनी केळं खाल्लं तर मी म्हणीन ही एट अ बनाना. ईटचं भूतकाळात होतं एट. एकदा भूतकाळात एट म्हणायचं ठरलं की मग आय एट, ही एट, दे एट असं सगळ्यांना एट हाच शब्द वापरायचा. ईट सारखं ड्रिंक, मेक, रन हे शब्दही भूतकाळात पूर्णपणे बदलतात. ड्रिंकचं होतं ड्रँक, मेकचं होतं मेड, रनचं होतं रॅन. आता ईट, ड्रिंक, मेक, रन ह्या 4 शब्दांचा भूतकाळात वापर करण्याचा सराव आपण करूया. मी एक वाक्य इंग्रजीत म्हणीन. माझं वाक्य वर्तमान काळातल्या घडलेल्या गोष्टींबद्दल असेल. तुम्ही ते वाक्य भूतकाळात घालायचं. उदाहरणार्थ मी जर म्हणाले आय ईट अ बनाना तर तुम्ही म्हणायचं आय एट अ बनाना. कळलं? सगळ्यांनी एकत्र बोलायचं पण ओरडायचं नाही हं. चला हे पहिलं वाक्य भूतकाळात घाला. शी ड्रिंक्स कॉफी. शी ड्रँक कॉफी. गुड. सगळ्यांनी बरोबर सांगितलं का? शी ड्रिंक्स असं असलं तरी भूतकाळात शी ड्रँक्स असं नाही हं म्हणायचं. शी ड्रँक कॉफी. बरं, आता हे वाक्य भूतकाळात घाला. दे मेक टी. दे मेड टी. शाबास. आता हे वाक्य भूतकाळात कसं म्हणाल? वी रन टू स्कूल. We ran to school. Very good. आता हे वाक्य ऐका आणि भूतकाळात म्हणा. He eats rice. He ate rice. Eats नाही म्हणायचं हं. He ate rice. आता तुम्हाला खूपच इंग्रजी वाक्य बोलता येतात नाही का? मग एक लहानशी गोष्ट सांगता येईल का इंग्रजीत? सोपं आहे ना? असं करूया, मी एक लहानशी गोष्ट मराठीत सांगते. म्हणजे अगदी गोष्ट नाही, पण 2-2 वाक्याच्या लहानशा घटना सांगते. प्रत्येक घटना नीट लक्ष देऊ नाही का हं? मग वेगवेगळ्या मुलांनी ती घटना इंग्रजीत सांगायची आहे. चला, पहिल्यांदा कोण उभं राहतंय? नीट ऐक हं. राधा क्रिकेट खेळली, ती घरी धावली. म्हण बघू इंग्रजीत. राधा क्रिकेट खेळली, ती घरी धावली. इंग्रजीत असं म्हणायचं, राधा प्लेड क्रिकेट, शी रॅन होम. व्हेरी गुड. आता दुसरं मूल.
तू ही 2 वाक्य इंग्रजीत म्हण. आधी नीट ऐक हं. सुनीलने त्याचे हात धुतले, त्याने चहा बनवला. पुन्हा ऐक. सुनीलने त्याचे हात धुतले, त्याने चहा बनवला. असं म्हणालात का? सुनील वॉश्ड हिज हँड्स. ही मेड टी. गुड. पुढचं मूल तयार. नीट ऐक हं. आम्ही कपाट उघडलं, आम्ही लाडू खाल्ले. हे इंग्रजीत म्हण. पुन्हा ऐक. आम्ही कपाट उघडलं, आम्ही लाडू खाल्ले. We opened the cupboard. We ate ladoos. Very good. बरं, आता पाठ संपल्यावर पुढचा सराव टीचर घेतील. टीचर एक वाक्य वर्तमान काळात सांगतील, तुम्ही तेच वाक्य भूतकाळात सांगायचं. ओपन, वॉश, प्ले या शब्दांची इंग्रजीतील ईडी जोडून ओपन्ड, वॉश्ड, प्लेड अशी भूतकाळातली रूपं वापरा. याचबरोबर भूतकाळात पूर्णपणे बदलणारे शब्दही वापरा, जसं ईट, एट, ड्रिंक, ड्रँक, रन, रॅन, मेक, मेड. आता यानंतर एक गाणं ऐकूया. आधीच्या एका पाठात तुम्ही ते शिकला आहात. तुम्हीही म्हणा हे गाणं. I love to go wandering along the mountain track, and as I go, I love to sing my knapsack on my back. Valerie, Valera, Valerie, Valera, ha 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 ha, Valerie, Valera, my knapsack on my back. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.